वेलकम फ्रेंड्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मिनिस्ट्रल सायकलचा स्टडी केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण गॅमेटोजेनेसिस, प्रोसेस ऑफ गॅमेटोजेनेसिस मेल अँड फिमेल अँड स्ट्रक्चर ऑफ स्पर्म शिकणार आहोत. नाव द गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्रॉम डिप्लॉइड जर्म सेल in the gonads is called as gametogenesis. The process of formation of haploid male gamete from diploid germ cell in the gonad is called as gametogenesis. म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतो. कोणापासून होणार आहे? डिप्लॉइड गॅमेट. हा डिप्लॉइड काय 2n हे दर्शवतं. त्याच्यापासून काय तयार होतं? हॅप्लॉइड गॅमेट्स काय होतं या ठिकाणी तयार होत असतं. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? गॅमेटोजेनेसिस. आता ही जी प्रोसेस आहे हे कुठं होत असते? तर दॅट गॅमेटोजेनेसिस टेक्स प्लेस इन द प्रायमरी सेक्स ऑर्गन. जे मेलमध्ये काय टेस्टिस आहे आणि फिमेलमध्ये काय ओव्हरी आहे, हे जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ह्यांच्यामध्ये काय होत असते? ही गॅमेटोजेनेसिसची काय होत असते? प्रोसेस होत असते. टेस्टिस काय करतात? प्रोड्यूस स्पर्म. काय करतात? हे स्पर्म प्रोड्यूस करतात. आणि ओव्हरी काय करतात? ओव्हम किंवा त्यालाच आपण काय म्हणत असतो? एग्ज म्हणत असतो. एग्ज प्रोड्यूस करतात. येत्या लक्षामध्ये टेस्टिस काय प्रोड्यूस करतात? स्पर्म. आणि ओव्हरी काय करतात? ओव्हम. आता ही जी प्रोसेस आहे ह्याच्यामध्ये मेलमध्ये जे गॅमेटोजेनेसिस जे आहे मेल अँड फिमेलमध्ये जे होतं त्यांना आपण काय म्हणतो? वेगवेगळं नावं दिलेली. मेलमध्ये जे होतं त्याला काय म्हणतो आपण? स्पर्मॅटोजेनेसिस. काय म्हणतो त्याला? स्पर्मॅटोजेनेसिस. मेलमध्ये जी गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस होते दॅट इज कॉल्ड काय? स्पर्मॅटोजेनेसिस. आणि फिमेलमध्ये जी प्रोसेस होते दॅट इज कॉल्ड oogenesis. त्याला काय म्हणतो आपण? oogenesis. आता ह्या ठिकाणी स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis चालू व्हायचा कालखंड काय वेगवेगळा. जर आपण स्पर्मॅटोजेनेसिस बघितलं दॅट बिगॅन ॲट प्युबर्टी. कधी तयार होते स्पर्मॅटोजेनेसिस? कधी फॉर्म होते? तर प्युबर्टीमध्ये. आणि oogenesis कधी चालू होते? स्टार्ट ॲट द एम्ब्रॉनिक स्टेज. म्हणजे ते फिमेल बेबी जन्माला यायच्या आधी म्हणजे मातेच्या ड्युरिंग प्रेग्नन्सी oogenesis प्रोसेस स्टार्ट. ड्युरिंग प्रेग्नन्सी काय होत असते? ही oogenesisची प्रोसेस स्टार्ट होत असते. बिफोर बर्थ ऑफ फिमेल बेबी ही oogenesisची प्रोसेस स्टार्ट होते. ह्याच्यावरती एक्झाममध्ये बऱ्याच वेळेला प्रश्न येतो, कारण जमलिंगचा इन जनरल आपण काय म्हणतो? स्पर्मॅटोजेनेसिसमुळं oogenesis कधी चालू होतं? तर आपण ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी सुद्धा म्हणू शकतो. परंतु ही जी प्रोसेस आहे oogenesisची दॅट स्टार्ट फ्रॉम एम्ब्रॉनिक स्टेज. एम्ब्रॉनिक स्टेजपासून काय होत असते? ही चालू होत असते. अशा प्रकारचं इन गॅमेटोजेनेसिस थोडक्यामध्ये आपण बघितलं स्पर्मॅटोजेनेसिस आणि oogenesis. आता आपल्याला काय बघायचं आहे? स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस काय? तर स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कुठं होते? तर दॅट टेक्स प्लेस इन द सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ टेस्टिस. टेस्टिस कोणामध्ये प्रेझेंट असतात? दॅट आर द मेल गॅमेट्स. टेस्टिसमधला जो सेमिनिफेरस ट्युब्युलचा भाग आहे, ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्सचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे जर्मिनल इपिथिलियल सेल्स आहेत ह्याच्यामध्ये काय होत असतं? स्पर्मॅटोजेनेसिस होत असते. म्हणजे थोडक्यामध्ये फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. फॉर्मेशन ऑफ काय? हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. त्याला आपण काय म्हणतो? स्पर्म म्हणतो. इन सेमिनिफेरस ट्युब्युल्स ऑफ टेस्टिस इज कॉल्ड काय? स्पर्मॅटोजेनेसिस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? स्पर्मॅटोजेनेसिस. येत्या लक्षामध्ये. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट ऑर स्पर्मॅटोझोआ कोणापासून होते? फ्रॉम द जर्मिनल इपिथिलियल ऑफ द टेस्टिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. सेमिनिफेरस ट्युब्युल वापरला किंवा जर्मिनल इपिथिलियम हा शब्द वापरला तरी सुद्धा ते आन्सर बरोबर येतं. कारण सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी दोन प्रकारच्या सेल्स असतात. 2 टाईप ऑफ सेल. वन इज काय? जर्मिनल सेल. त्यालाच आपण काय म्हणतो? कॉल्ड जर्म सेल. आणि अदर इज काय? सर्टोली सेल्स. किती सेल्स असतात? 2 प्रकारच्या सेल्स असतात. एक काय असते? जर्म सेल आणि दुसरी काय असते? सर्टोली सेल्स असते. ओके.
म्हणजे हे कुठं असतं ते जर्म सेल आणि सर्टोल सेल इनर वॉल ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्युल्स, ह्याच्यामध्ये काय असतात 2 लेअर टाईप ऑफ सेल. जर्म सेल त्याला त्या काय करतात प्रोड्यूस स्पर्मॅटोगोनिया, आणि सर्टोली सेल जे आहे त्या सर्टोली सेलचं फंक्शन युनिक आहे. त्याचं फंक्शन जे आहे काय नरिश द डेव्हलपिंग स्पर्म. आता जर्म सेलचं काय होतं डिव्हिजन होतं. जर्म सेल काय होतात त्याच्यामध्ये डिवाइड होतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये दे कन्व्हर्टेड किंवा दे डेव्हलप इनटू काय स्पर्म. कशामध्ये रूपांतर होतं त्याचं स्पर्ममध्ये होतं. स्पर्म काय होत असतो तयार होत असतो. हे कसा होतो त्याच्यामध्ये मायटोटिक किती होतात मियोटिक किती होतात कशा होतात हे आपण ज्यावेळेस आपण त्याचे जे 3 स्पर्मॅटोजेनेसिसचे 3 प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये आपण ते शिकणार आहे. ओके. सर्टोली सेल हे काय करतात नरिश द डेव्हलपिंग स्पर्म. हे जे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे ही किती 2 स्टेजमध्ये काय होत असते स्पर्मॅटायडोजेनेसिस अँड स्पर्मिओजेनेसिस. किती स्पर्मॅटायडोजेनेसिस अँड स्पर्मिओजेनेसिस मध्ये. नाव द हार्मोनल कंट्रोल ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस किंवा हार्मोन्स अँड स्पर्मॅटोजेनेसिस यांच्यामध्ये काय रिलेशन आहेत. इन जनरली गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे कोण रिलीज करत असतं तर हायपोथॅलॅमस, आणि कुठून येत असतं तर अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी. पिट्युटरी ग्लँडचा जर आपण विचार केला तर पिट्युटरी ग्लँडचे 2 लोब्स आहेत अँटेरियर लोब आणि काय पोस्टेरियर लोब. तर जो अँटेरियर लोब काय करत असतो तर गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो. आणि ह्याच्यामुळे काय होत असतं तर या ठिकाणी ह्या 2 हार्मोनची काय होत असते लेवल वाढत असते. पण हे कधी होतं ज्यावेळेस ऑनसेट ऑफ प्युबर्टी किंवा ज्यावेळेस प्युबर्टी चालू होईल त्यावेळेस काय हायपोथॅलॅमस काय करणार आहे गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करेल. इट इनिशिएट गोनॅडोट्रॉपिक रिलीज हार्मोन काय करणार आहे तर इन्क्रीज द लेवल ऑफ सिग्निफिकंट इन्क्रीज इन द सिक्रेशन ऑफ काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH असेल किंवा अजून काय ल्युटिनायझिंग हार्मोन. आणि ल्युटिनायझिंग हार्मोन जे आहे ऍक्शन लिडिंग सेलवरती होणार. त्याच्यामधून लिडिंग सेल काय करणार अँड्रोजन काय करणार सिक्रेट करणार, आणि अँड्रोजन काय करणार स्टिम्युलेट द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिसचं काय स्टिम्युलेशन करणार. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे आहे हे इंड्यूस द स्पर्मॅटोजेनेसिस. हे काय करणार आहे इंड्यूस काय करणार आहे स्पर्मॅटोजेनेसिस. ह्याच्यामध्ये जी सेमिनिफेरस ट्युब्युलची जी सेमिनिफेरस ट्युब्युल जे आहे त्याच्यामध्ये ज्या सिंगल लेअर ऑफ क्युबायडल इपिथिलियम सेल्स आहेत त्या सेलला आपण काय म्हणतो जर्मिनल इपिथिलियम. म्हणजे जे सर्टोली सेल्स वरती सुद्धा ऍक्शन होणार आहे आणि सिक्रेट द फॅक्टर. सर्टोली सेल काय करतील फॉर स्पर्मॅटोजेनेसिससाठी लागणारे जे आवश्यक असणारे फॅक्टर हे करतील. आणि ऍक्च्युली स्पर्मॅटोजेनेसिसची जी प्रोसेस आहे ही कोणामध्ये घडून येणार आहे तर जर्मिनल इपिथिलियल सेल जे आहेत ह्या सेलवरती काय होणार आहे ही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस घडून येणार. आणि ह्याच्या सेल ऑफ जर्मिनल इपिथिलियम ह्या काय करतात अंडरगोज काय स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस स्पर्म. आणि दिस प्रोसेस जी आहे स्पर्मॅटोजेनेसिसची ही 3 स्टेपमध्ये काय होत असते कम्प्लीट होत असते. इन्व्हॉल्व किंवा कम्प्लिटेड इन 3 स्टेप. नाव हे जे 3 स्टेप आहेत तर कुठल्या स्टेप आहेत तर मल्टिफिकेशन, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. इन जनरल काय केलेलं दाखवलंय बघा. ह्या ठिकाणी मल्टिफिकेशन फेज दाखवले. this one is ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जर बघितलं ही काय मल्टिफिकेशनची फेज आहे आणि इथून हा काय ग्रोथ फेज आहे आणि ही लास्टची फेज दिसते ही काय मॅच्युरेशनची फेज आहे. ह्या ठिकाणी जर बघितलं तर बघा एक सिक्वेन्स आपल्याला हा लक्षात आला की आपल्याला ह्या फेज ज्या आहेत ह्या काय व्यवस्थित समजून स्पर्मॅटोगोनियम
ह्याच्यामध्ये काय मायटोसिस होतं, काय तयार झाले स्पर्मॅटोगोनिया. परत सेलची काय झाली आहे स्पर्मॅटोगोनियाची ग्रोथ झाली, ग्रोथ होऊन काय तयार झाले प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. काय तयार झाले प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये परत काय होतं मिओसिस होतं. काय होतं या ठिकाणी मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट काय होतं या ठिकाणी तयार होतं. परत त्याच्यामध्ये काय होत असतं तर अजून सेकंड मिओसिस होतं आणि स्पर्मॅटाइड तयार होतं आणि त्याच्यामध्ये सेल डिफरेन्शिएशन होऊन स्पर्मॅटोझोआ काय होत असतो तयार होत असतो. हे ज्या स्टेप आहेत ह्या स्टेप ऑलरेडी आपण शिकलेलं ज्या स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस बघत होतो ह्याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न पण येतो. स्पर्मॅटोगोनियम, स्पर्मॅटोगोनिया, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटाइड आणि स्पर्मॅटोझोआ ह्याचा राईट सिक्वेन्स आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी येत असतो. नाव आता मल्टिफिकेशन फेज मध्ये आपण शिकू. हे जे 3 फेज आहेत कुठले कुठले मल्टिफिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. पहिली फेज आहे कुठली मल्टिफिकेशन फेज. कुठली फेज आहे मल्टिफिकेशनची फेज. मल्टिफिकेशन फेज मध्ये काय होतं तर स्पर्मॅटोगोनिया किंवा स्पर्मॅटोगोनियम काय होत असतात ज्या ठिकाणी आहेत स्पर्मॅटोगोनिया काय होणार या ठिकाणी तयार होणार. आता हे स्पर्मॅटोगोनिया कशा तयार होतील तर हे जे प्रीमॉर्डियल प्रीमॉर्डियल जर्म सेल जे आहेत, प्रीमॉर्डियल जर्म सेल हे जी रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होते. रिपीटेड काय होते मायटोटिक डिव्हिजन होते. म्हणजे या ठिकाणी बघा ही फर्स्ट डिव्हिजन झाली. रिपीटेड कितीही होतात म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 दाखवलेले आहेत परंतु आपण 2 म्हणणार नाही तर अनेक अशा काय होतात डिव्हिजन होतात. रिपीटेड मायटोसिस होतं आणि मायटोसिस झाल्यानंतर ना त्या ठिकाणी काय स्पर्मॅटोगोनिया काय होत असतात तयार होत असतात. आता प्रीमॉर्डियल जर्म सेल जे आहेत त्या कशा असतात डिप्लॉइड असतात. मायटोसिस डिव्हिजन होते त्याच्यामुळे ह्या स्पर्मॅटोगोनिया सुद्धा काय असतात ह्या दे आर ऑल्सो काय प्रेझेंट इन 2 in नंबर. काय असतात हे 2 in नंबर. आणि इच स्पर्मॅटोगोनियम हे काय असतात डिप्लॉइड विथ काय त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं डिप्लॉइड लार्ज नंबर ऑफ काय डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनिया ह्यांच्यामध्ये किती क्रोमोसोम्स असतात तर इट कंटेन इन जनरली 46 क्रोमोसोम. ह्युमन बिईंगमध्ये जर आपण बघितलं तर ह्युमन बिईंगमध्ये किती पेअर आहेत तर 23 पेअर आहेत. म्हणजे किती झाल्या 46 क्रोमोसोम्स. तर ह्या स्पर्मॅटोगोनिया सेलमध्ये किती क्रोमोसोम्स असतात 46 क्रोमोसोम्स असतात. आता ह्यानंतर ना हे ज्या स्पर्मॅटोगोनिया तयार झालेल्या आहेत जी सेकंड फेज आहे कुठली ग्रोथ फेज. सेल ग्रोथ जी होते या ठिकाणी काय होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट काय होते तयार होते. आता सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया हे ज्या स्पर्मॅटोगोनिया तयार झाल्या लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया ज्या तयार झालेल्या आहेत ह्यातल्या काही सगळ्या स्पर्मॅटोगोनियाची ग्रोथ होते का तर नाही तर काही स्पर्मॅटोगोनियाची काय होणार आहे या ठिकाणी ग्रोथ होणार आहे. ग्रो इन साइज अँड डेव्हलप इंटू काय प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. ज्या स्पर्मॅटोगोनियल सेल्स आहेत ह्याचे काय होते साईज इन्क्रीज होते. आता साईज इन्क्रीज होते म्हणजे काय होतं तर त्याचं सायटोप्लाझमची काय होत असते साईज वाढते. आता सायटोप्लाझमची साईज का वाढते कारण त्या सायटोप्लाझममध्ये कशाचं ॲक्युम्युलेशन होतं तर फूड्स. कशाचं फूडचं ॲक्युम्युलेशन काय होणार आहे त्या सायटोप्लाझममध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे ती स्पर्मॅटोगोनिया जी आहे ही स्पर्मॅटोगोनिया त्याची साईज काय होणार आहे या ठिकाणी वाढणार आहे. दॅट बिकम्स त्याला आपण काय म्हणतो तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. काय म्हणायचं त्याला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स म्हणायचं. ना ही झाली काय ग्रोथ फेज. आता पुढची जी फेज आहे ती मॅच्युरेशन फेज. आता ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं तर प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स जे आहे हे जे काय होणार आहे अंडरगोज काय मिओटिक डिव्हिजन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो रिड्युस्ड डिव्हिजन. काय म्हणतो त्याला रिड्युस्ड डिव्हिजन. म्हणजे फर्स्ट मिओटिक डिव्हिजन या ठिकाणी आपल्याला दिसते काय फर्स्ट मिओटिक डिव्हिजन काय होतं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे तयार झालेले आहे ह्याच्यामध्ये काय जाणार आहे हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं फर्स्ट मिओटिक डिव्हिजन होणार आहे. आणि फर्स्ट मिओटिक डिव्हिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी
फॉर्मेशन ऑफ 2 इक्वल हॅप्लॉइड सेल. काय तयार होतं त्या ठिकाणी? फॉर्मेशन ऑफ 2 इक्वल हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. त्याला काय म्हणतो आपण? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. आता ह्या ठिकाणी जर बघितलं आपण 2 हॅप्लॉइड यांच्यामध्ये स्पर्मॅटोसाइट्समध्ये ज्यावेळेस डिव्हिजन होतं, ह्या फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झालं. ओके, ह्या स्पर्मॅटोसाइट्समध्ये काय होतं? फर्स्ट मियोटिक डिव्हिजन झालं. त्या ठिकाणी काय तयार झालं? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. ह्या दोन काय झाल्या? सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झाल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये जो क्रोमोसोम्सचा नंबर आहे किती? 46. तो किती होणार आहे? 23 होणार आहे. हाऊ मेनी? 23 ऑफ ईच. आता सेकंडरी जे स्पर्मॅटोसाइट्स आहेत ह्या अगेन दॅट आर डिवायडेड, आणि अगेन त्यांच्यामध्ये काय? मियोटिक डिव्हिजन होते. सेकंड मियोटिक डिव्हिजन होते. कुठली डिव्हिजन होते? सेकंड मियोटिक डिव्हिजन होते. आणि सेकंड मियोटिक डिव्हिजन झाल्यानंतर ना त्या ठिकाणी काय तयार होतं? स्पर्मॅटाइड तयार होतात. हे जे तयार दिसतात त्या काय दिसतात? तर स्पर्मॅटाइड आपल्याला दिसतात. हे जे स्पर्मॅटाइड जे आहेत हे किती? 4 हॅप्लॉइड काय स्पर्मॅटाइड काय होतात ह्या ठिकाणी तयार होतात. हे जे स्पर्मॅटाइड असतात हे नॉन मोटाईल आणि नॉन फंक्शनल असतात. नॉन मोटाईल म्हणजे कशा? ते हालचाल करू शकत नाहीत. इन जनरली काय स्पर्म काय मुव्हेबल आहे, तो काय करतो? स्विमिंग करतो. परंतु हे जे स्पर्मॅटाइड्स असतात ह्या काय असतात? नॉन फंक्शनल असतात. त्याचप्रमाणे नॉन मोटाईल्स असतात. जरी त्या स्पर्मॅटाइड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये जर ट्रान्सफर झाला तर दॅट आर नॉट एबल टू प्रोड्यूस, विच इज काय? नॉन फंक्शनल. आणि इट गेट इन टू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ बाय दिस प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस. कुठली प्रोसेसने? फंक्शनल स्पर्मॅटोझोआ जो तयार झालेला आहे या ठिकाणी, हा जो फंक्शनल स्पर्मॅटोझोआ जो तयार झालेला आहे हा होण्यासाठी ह्यांच्यामध्ये काय होत असते? एक प्रोसेस होते. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज काय? स्पर्मिओजेनेसिस. काय म्हणतो आपण त्या प्रोसेसला? तर स्पर्मिओजेनेसिस म्हणतो. ड्युरिंग दिस प्रोसेस चेंज इन स्पर्मॅटाइड रिमेन हेल्ड इच अदर अँड सर्टल सेल बाय द सायटोप्लाझमिक ब्रिज. आणि ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? ड्युरिंग दिस प्रोसेस चेंज द स्पर्मॅटाइड रिमेन हेल्ड to each other and to the Sertoli cell by cytoplasmic bridge. हे स्पर्मॅटोसाइड सर्टोली सेलच्या साह्याने इच अदर काय झालेले? एकत्र आलेले असतात आणि स्पर्म हेड रिमेन अटॅच. त्या सर्टोली सेलच्या साह्याने हे जे स्पर्म हेड जे आहेत ते रिमेन अटॅच टू सर्टोली सेल अँड देअर टेल हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. आणि हे जी टेल आहे ही टेल ही काय असते? मोकळे असते. कशामध्ये? ल्युमेन ऑफ द, कुणाचं ल्युमेन? तर ल्युमेन ऑफ द सेमिनिफेरस ट्युब्युलच्या ल्युमेनमध्ये हँगिंगमध्ये असते. आणि स्पर्मचं जे हेड आहे दॅट आर अटॅच टू द सर्टोली सेल्स. कुणाला अटॅच असतं? हे सर्टोली सेलला काय असतं? अटॅच असतं. आणि टेल हँगिंग इन द ल्युमेन ऑफ काय? सेमिनिफेरस ट्युब्युल. आणि ड्युरिंग स्पर्मिओजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटाइड काय होत असते? या ठिकाणी इन्क्रीज होत असते. सेंट्रिओलचं काय होत असते? या ठिकाणी रिअरेंज आणि प्रायमरी अँड अरेंज ॲज अ काय? प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओलमध्ये काय होत असतं? हे रिअरेंजमेंट होत असतं. मायटोकॉन्ड्रिया जो आहे बिकम स्पायरली कॉइल्ड अँड ॲक्रोसोम इज फॉर्म काय? गॉल्गी कॉम्प्लेक्स. आणि ॲक्रोसोम सुद्धा काय होतं? या ठिकाणी फॉर्म होत असतं फ्रॉम गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून. अशा प्रकारचं इन जनरली जे आहे मॅच्युरेशन फेज. ओके, आता मी तिन्ही फेज परत एकदा रिपीट करतो कारण बऱ्याच वेळेला हे परीक्षेमध्ये येऊ शकतं आणि आलेलं पण आहे. डिफरन्स बिटवीन कुणामध्ये, हा डिफरन्सच आहे ॲक्च्युली कुणामधलं, तर ह्या ठिकाणी हे एक डायग्राम दाखवलेलं आहे कुणामध्ये? oogenesisची आणि काय? स्पर्मॅटोजेनेसिसची डायग्राम आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिस हे किती? 3 फेजमध्ये होतं. मल्टिफिकेशन फेज, मॅच्युरेशन फेज आणि
ग्रोथ फेज आणि थर्ड कुठली मॅच्युरेशन फेज. मल्टिफिकेशन फेजमध्ये काय होतं तर प्रीमॉर्डियल जे जर्म सेल्स आहेत, हे जे प्रीमॉर्डियल जर्म सेल्स ह्यांच्यामध्ये काय होतं तर अंडरगोज काय मायटोटिक सेल डिव्हिजन होते आणि काय होत असतं लार्ज नंबर ऑफ काय स्पर्मॅटोगोनिया काय होत असतात तयार होत असतात. आणि ह्या स्पर्मॅटोगोनियामध्ये जो ह्या कशा असतात तर डिप्लॉइड स्पर्मॅटोगोनियल सेल असतात. म्हणजेच काय क्रोमोसोमचा नंबर किती असणार आहे 46 असतात. आणि ह्याच्यातल्या ज्या ह्या स्पर्मॅटोगोनिया ज्या तयार झालेल्या असतात ग्रोथ फेजमध्ये ह्याच्यातल्या काही फ्यू ऑफ गोनियल सेल ग्रो इंटू काय प्रायमरी oocyte. प्रायमरी oocyteमध्ये त्यांची ग्रोथ होत असते. ग्रोथ होत असते म्हणजे काय होतं तर ह्यांच्या सायटोप्लाझममध्ये काय होत असतं फूडचं ॲक्युम्युलेशन होतं. कोणाच्या ह्या स्पर्मॅटोगोनियाच्या सायटोप्लाझममध्ये काय होतं फूड ॲक्युम्युलेट होतं. आणि फूड ॲक्युम्युलेट झाल्यामुळं काय होणार ह्या ठिकाणी सेलची साईज जी आहे ती काय होणार आहे जास्त वाढणार आहे. आणि अशा प्रकारे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार होतं. पुढची फेज कुठली मल्टिफिकेशनची. हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे ह्यांच्यामध्ये काय होतं तर मियोसिस फर्स्ट होतं आणि त्यांच्यापासून काय 2 इक्वल सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात. 2 इक्वल सेकंडरी स्पर्मॅटोसाइट तयार होतात. परंतु ह्या ज्या स्पर्मॅटोसाइट्स असतात ह्या कशा असतात तर हॅप्लॉइड असतात. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला दिसतं की हा एकच एन आहे आणि हा पण काय एकच एन आहे. हॅप्लॉइड होतात. त्यानंतर ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटमध्ये अगेन अंडरगोज का सेकंड फेज ऑफ मियोटिक डिव्हिजन आणि फॉर्म्स 4 नॉन स्पर्मॅटाइड. हाऊ मेनी 4 स्पर्मॅटाइड काय होतात त्या ठिकाणी तयार होतात. आणि जे स्पर्मॅटाइड्स असतात दॅट आर ह्यांचं हे जे 4 स्पर्मॅटाइड तयार झालेले त्या कशा असतात तर नॉन मोटाईल ॲज वेल एज काय नॉन फंक्शनल असतात. नॉन मोटाईल आणि काय नॉन फंक्शनल असतात. आणि नॉन मोटाईल आणि नॉन फंक्शनल असल्यामुळं ह्यांच्यामध्ये बरेचसे चेंजेस होतात. म्हणजे मॅच्युरेशन होण्यासाठी फंक्शनल इट गेट ट्रान्सफर इंटू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ. आणि हे जे चेंजेस होतात हे चेंजेस जे प्रोसेस घडवून आणते त्याला काय म्हणतात आपण स्पर्मिओजेनेसिस. आणि ह्या स्पर्मिओजेनेसिसमध्ये जर आपण बघितलं तर हे जे स्पर्म असतात दे आर अटॅच हेड ऑफ स्पर्म दॅट आर अटॅच टू द सर्टोली सेल अँड देअर टेल हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये जे सर्टोली 2 प्रकारचे सेल आहेत जर्मिनल सेल आणि सर्टोली सेल. सर्टोली सेलला कोण अटॅच असतं तर हेड आणि त्याच्या ल्युमेनमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलच्या ल्युमेनमध्ये टेल जे आहेत हे काय असतात हँगिंगमध्ये असतात. आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं बरेच चेंजेस ड्युरिंग चेंजेस होतात. हे कुठले कुठले होतात चेंजेस ह्याच्यावरती पण 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो की विच चेंजेस ऑकर इन स्पर्मॅटोझोआ ड्युरिंग द प्रोसेस ऑफ स्पर्मिओजेनेसिस. स्पर्मॅटोझोआमध्ये स्पर्मिओजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये कुठले चेंजेस ऑकर होतात तर इन्क्रीज इन लेंथ ऑफ स्पर्मॅटाइड. स्पर्मॅटाइडची लेंथ वाढते. सेंट्रिओलचं रिअरेंजमेंट होतं. प्रायमरी आणि डिस्टल सेंट्रिओलचं काय होतं त्या ठिकाणी रिअरेंजमेंट होतं. मायटोकॉन्ड्रिया जो आहे बिकम स्पायरली कॉइल्ड अँड ॲक्रोसोम इज फॉर्म काय गॉल्गी कॉम्प्लेक्स. अशा प्रकारचं काय ह्याच्यामध्ये चेंजेस कोणामध्ये स्पर्मॅटोझोआमध्ये काय होत असतात घडून येत असतात. इन जनरली ही डायग्राम आपल्याला काय दिसते तर जे चेंजेस घडलेले आहेत स्पर्मॅटाइड न्यूक्लियस या ठिकाणी सेंट्रिओल दिसते. काय चेंजेस घडत आहेत ते आपण थोडक्यामध्ये ह्या डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा काय बघूया. ह्या ठिकाणी काय आपल्याला स्पर्मॅटाइड दिसतं. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसते स्पर्मॅटाइड दिसते. ओके ह्या ठिकाणी न्यूक्लियस दिसते. हा ॲरो केलेला न्यूक्लियस आहे आणि सेकंड हीच डायग्राम आहे. ह्या ठिकाणी काय सेंट्रिओल दिसतात आपल्याला. आणि जर आपण बघितलं ॲक्रोसोमल व्हेइकल ॲक्रोसोम दिसते का तर नाही. आणि ह्या ठिकाणी गॉल्गी ॲपॅरॅटस दिसतं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर
फोर्थ फिगरमध्ये हे जे रिअरेंजमेंट आपण चेंजेस बघितलेले स्पर्मॅटोझोआमध्ये काय होतात ते दिसून येतात. आपण सुरुवातीचा जर आपण चेंज बघितला होता कुठला, इन्क्रीज इन द लेंथ ऑफ स्पर्मॅटाइड. स्पर्मॅटाइडची जर लेंथ बघा ह्या ठिकाणी सुरुवातीला काय फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला काय दिसून येते, तर ह्या स्पर्मॅटाइडची लेंथ जी आहे ती काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली. आणि ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस ही जी लेंथ आहे बघा हिथून एवढीच लेंथ आहे. आता ह्या ठिकाणी किती झाली बघा, ही जास्त मोठी दिसते आपल्याला. लेंथ स्पर्मॅटाइडची काय झालेली, इन्क्रीज झाली. सेंट्रिओल जे आहेत बघा या ठिकाणी हे दोन प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल्स आहेत. ह्यांच्या ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, रिअरेंजमेंट झालेलं आहे. ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी इथं जर आपण बघितलं नेक रिजन जो आहे स्पर्मचा किंवा ह्या ठिकाणी जर बघितलं हे काय सेंट्रिओल आहे. सेंट्रिओलचं काय झालेलं, रिअरेंजमेंट झालेलं प्रायमरी आणि डिस्टल सेंट्रिओलचं. मायटोकॉन्ड्रिया जो आहे ह्या ठिकाणी हा स्पायरली अरेंज आहे बघा. ह्या इथून जे मिडल पीसमध्ये जो दिसतोय आपल्याला हा मायटोकॉन्ड्रिया काय आहे या ठिकाणी स्पायरली अरेंज झालेला आहे. आणि ॲक्रोसोम ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, हेड रिजनमध्ये जर बघितलं आपण तर हा ॲक्रोसोम जो आहे फॉर्म झालेला आहे, तयार झालेला आहे. कशापासून, कुणापासून तयार होतो, तर हा गॉल्गी कॉम्प्लेक्सपासून तयार होतो. हे काय ह्याचं इन जनरली आपण बघितलं कसे चेंजेस घडतात आफ्टर फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझोआ. आता पुढचा जो भाग बघायचा आपल्याला स्ट्रक्चर ऑफ ह्युमन स्पर्म. ह्युमन स्पर्मचं स्ट्रक्चर हे 3D डायग्राम आहे आपल्याला इथं दिसते. ही 3D डायग्राम आहे ह्युमन स्पर्मची अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घेतलेले. त्या पद्धतीत ह्या ठिकाणी मॅच्युअर स्पर्म टाकलेला ह्या ठिकाणी दाखवलेला. हा जो रिजन आहे तो कुठला आहे, तर हेडचा रिजन आहे. कुठला आहे, हेड. हा रिजन जो आहे नेक, कुठला, नेक. हा मिडल पीस आणि हा कुठला आहे, तर टेलचा रिजन. म्हणजे ह्या ठिकाणी आपण ह्याच्या आधी सुद्धा आपण हे स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण काय बघितलेलं ह्याच्या आधी, ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट आयडिया जे रिजन ऑफ स्पर्म जे आहे डिव्हिजिबल इन 3 पार्ट. स्पर्म हे काय मेल गॅमेट आहे, मोटाईल आहे, मायक्रोस्कोपिक अँड इलॉंगेटेड सेल आहे आणि दॅट आर डिवायडेड इंटू काय 3 पार्ट. पहिला जो आहे तो कुठला, हेड. हा जो भाग आहे ते हेडिंग दिलेलं आहे. मिडल पार्ट हा कुठला आहे, तर मिडल पार्ट आहे आणि शेवटचा जो आहे काय टेल आहे. अशा प्रकारचे काय ती 3 पार्टमध्ये काय झालेलं आहे, स्पर्म विभागलेलं आहे. आपल्याला आता ह्याचं काय करायचं, स्ट्रक्चर बघायचं. आता हे स्ट्रक्चर काय आहे, कसं आहे, इन जनरली इन डिटेलमध्ये काय करायचं आहे, एकदम व्हेरी शॉर्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला हे बघायचं. इन जनरली आपण जर बघितलं, आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म जर बघितलं तर ह्याच्यावरती काय असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. ओव्हर एंटायर बॉडी ऑफ स्पर्म काय असते, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इन जनरली ॲनिमल सेलचा विचार केला तर त्याच्यावरती काय असते, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. पार्ट ऑफ स्पर्म कुठले कुठले आहेत, हेड, नेक, मिडल पार्ट अँड टेल. कुठले कुठले पार्ट आहेत, हेड, नेक, मिडल पार्ट अँड टेल. हे कुणाचे, स्पर्मचे पार्ट आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय काय येते ते आपण इन डिटेलमध्ये बघू. इलॉंगेटेड हेड काय, इलॉंगेटेड हॅप्लॉइड न्यूक्लियस आहे. इलॉंगेटेड ओव्हल शेप्ड आहे, ओव्हल इन शेप आहे, काय कंटेन हॅप्लॉइड न्यूक्लियस. जे अँटेरियर पोर्शन आहे स्पर्मचा त्याच्यावरती काय असते, कॅप असते. कॅप लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲक्रोसोम्स. काय म्हणायचं त्याला, ॲक्रोसोम्स. आता हे ॲक्रोसोम्स कुणापासून तयार होते, दॅट आर फॉर्म बाय गॉल्गी, डिराइव्ह फ्रॉम कुणापासून, गॉल्गी कॉम्प्लेक्स ड्युरिंग डिव्हिजन. ड्युरिंग सेल डिव्हिजन जे आहे हे गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून ॲक्रोसोम्स बनलेलं असतं. त्याच्यावरती प्रश्न येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज मेडअप ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स, किंवा ॲक्रोसोम्स इज मेडअप ऑफ, कशापासून बनलेलं आहे ह्याच्यावरती सुद्धा काय होतं, परीक्षेमध्ये प्रश्न होतो. ॲक्रोसोम काय सिक्रेट करतं, तर हायड्रोलायटिक एन्झाइम्स. कुठलं, ॲक्रोसोम काय सिक्रेट करतं, हायड्रोलायटिक एन्झाइम, त्याला काय म्हणतो आपण, हायलोनिडेज. आणि
हे जे एन्झाईम आहे हे काय प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे, लाईक काय झोनालायसिन आणि काय कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम ह्याच्यासारखं काय हे आहे. प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. म्हणजे काय करतं, ज्यावेळेस ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन हे हायड्रोलायटिक एन्झाईम ब्रिंग अबाउट ब्रेकडाऊन ऑफ कोणाचा वॉल, ऊसपोर किंवा ओहमचा वॉल ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करत असतं, हे हायड्रोलायटिक एन्झाईम करत असतं. दुसरा जो पार्ट आहे काय नेक, हा नेक काय करत असतं, इट कनेक्ट द हेड अँड काय मिडल पीस. हा शॉर्ट रिजन आहे नेक जो आहे, हेड अँड मिडल पीसला कनेक्ट करण्याचं काम कोण करतंय, नेक करतंय. आणि ह्याच्यामध्ये दोन सेंट्रिओल्स असतात, एक प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि दुसरं कुठलं असतं तर डिस्टल सेंट्रिओल्स असतं. पुढचा जो पार्ट आहे कुठला, मिडल पीस. मिडल पीस ह्याच्यामध्ये काय असतात तर स्पायरली अरेंज्ड मायटोकॉन्ड्रिया असतात. काय असतात, कुणाचं अरेंजमेंट असतं स्पायरली, तर मायटोकॉन्ड्रियाचं स्पायरली काय असतं, अरेंजमेंट असतं. आता हे मायटोकॉन्ड्रिया किती असतात, साधारणतः 10 ते 14 10 to 14 मायटोकॉन्ड्रिया काय असतात, स्पायरली अरेंज असतात. आता हे मायटोकॉन्ड्रिया स्पर्ममध्ये असायचं कारण काय, तर इट प्रोड्यूस एनर्जी फॉर द मुवमेंट ऑफ टेल. हे काय करत असतं, मायटोकॉन्ड्रिया दॅट आर द पॉवर हाऊस ऑफ सेल, हे आपल्याला माहित आहे. आणि मायटोकॉन्ड्रिया काय करत असतं, एनर्जी प्रोव्हाइड करत असतो कुणाला, जे टेलला. कशासाठी, मोबिलिटी होण्यासाठी कुणाची, स्पर्मची. जर त्याला काय लागतं तर एनर्जी लागते, आणि ती मुवमेंट प्रोड्यूस एनर्जी फॉर मुवमेंट ऑफ टेल, मॉर्टिलिटी. पुढचा जो आहे तो कुठला आहे तर टेल आहे. टेल ही काय लॉंग सिलेंडर ट्रॅपरिंग पार्ट कंटेन सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड ॲक्सिस फिलामेंट. टेल काय लॉंग सिलेंडर अँड काय टॅपरिंग पार्ट आहे कंटेनिंग सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड ॲक्सिस फिलामेंट, ॲक्झियल फिलामेंट. ॲक्झियल फिलामेंट अरायजेस फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल. ॲक्झियल फिलामेंट कुठून अराइज झालेले असतात तर डिस्टल सेंट्रिओल पासून अराइज झालेले असतात. अँड ट्रॅव्हल थ्रू आउट द लेंथ ऑफ टेल, आणि टेलच्या लेंथमध्ये पूर्णपणे ट्रॅव्हल झाले. इट इज पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड द एंड पीसेस. आणि अशा प्रकारचं काय फायब्रेटिंग आहे. जवळपास ड्युरिंग वन इजॅक्युलेशन जवळपास 200 ते 300 मिलियन स्पर्म जे आहेत रिलीज केले जातात, आणि ह्याच्यातले 600 मस्ट हॅव नॉर्मल साईज 60% नॉर्मल शेप साईज अँड 40% काय होते ह्याच्यामधली मॉर्टॅलिटी होत असते. अशा प्रकारे आज आपण स्पर्मॅटोजेनेसिस अँड स्ट्रक्चर ऑफ काय स्पर्म बघितलं. उद्याच्या तासाला ओजेनेसिस अँड स्ट्रक्चर ऑफ ओव्हम बघणार आहोत.